कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार आहे. आम्ही जेव्हा म्हणत होतो की महाराष्ट्रामध्ये आम्ही 30-31 जागा जिंकू, तेव्हा हे समोरचे लोक हसत होते. 10 जागा जिंकून जाऊ का मिशा काढून फिरीन, संन्यास घेईन. चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. त्यांनीच तर युती तोडली आमची. त्यांना बारामतीमध्ये सुप्रियाचा पराभव असा करायचा होता ना. गेले शरद पवार गेले ठाकरे गेले. आता त्यांची जी बोटं आहेत ना ती शाहिस्ताखानाप्रमाणे छाटली आहेत या राज्याच्या जनतेनं. 158 जागा 27 जागा महायुती. बघा 158-150 जागांचा कौल आमच्या बाजूने दिसत असला तरी आम्हाला अत्यंत सावधपणे काम करावं लागेल. आमची अपेक्षा 180 ते 185 जागा जिंकण्याची आहे आणि आम्ही ती तयारी करत आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार आहे. आम्ही जेव्हा म्हणत होतो की महाराष्ट्रामध्ये आम्ही 30-31 जागा जिंकू, तेव्हा हे समोरचे लोक हसत होते. काय बरोबर ना. 10 जागा जिंकून जाऊ का मिशा काढून फिरीन, संन्यास घेईन. पण आम्ही 30-31 जागा जिंकून दाखवल्या. काही जागा आमच्या चोरल्या कीर्तिकारांसारख्या. आता आम्ही 35 पर्यंत जात होतो. विधानसभेला आम्ही 180 ते 185 जागा घेऊ. आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो काल राजीनामा दिलेला आहे, देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मला असं वाटतं त्यांनी आत्ता राजीनामा देऊ नये. त्यांनी त्यांच्या पदावर राहावं आणि निकालानंतर त्यांना जावंच लागणार आहे, तेव्हा त्यांना कोणी थांबवणार नाही. ठाकरेंमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला. ठाकरेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त सीटा आल्यावर मोठा फायदा झाला. त्यामुळे कुठेतरी युती कशाला तोडली असं चंद्रकांत पाटील विचारतात. चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. त्यांनीच तर युती तोडली आमची. त्याच्यात तेही सहभागी आहेत. तेव्हा तेही गर्वानं छाती पुढे काढून चालत होते ना. त्यांना बारामतीमध्ये सुप्रियाचा पराभव असा करायचा होता ना. गेले शरद पवार गेले ठाकरे गेले. आता त्यांची जी बोटं आहेत ना ती शाहिस्ताखानाप्रमाणे छाटली आहेत या राज्याच्या जनतेनं. हाँ, शिंदे ने बड़ा बयान दिया है. उन्होंने कहा कि 405 का नारा लगा था, उससे कहीं ना कहीं बड़ा नुकसान हुआ है. भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र में नुकसान हुआ है वो शिंदे की वजह से हुआ है. मैं महाराष्ट्र की बात करूं तो भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र में जो नुकसान हुआ है वो अजित पवार और शिंदे की वजह से हुआ. शिंदे को 7 सीटें मिली है पैसे की ताकत पर, पुलिस की ताकत पर. लेकिन असली नुकसान तो बीजेपी का शिंदे और अजित पवार का जो निर्णय हुआ है पार्टी तोड़ने का हमारा, उसकी वजह से हुआ है. 400 पार का नारा है, मोदी ने दिया था ना. तो मोदी जी को जाकर बोलिए अपने गलती की. हिम्मत है, बोलिए मोदी जी को, मोदी जी आपने 400 पार का नारा दिया लेकिन आप 200 पार भी नहीं पार कर सके, बोल के दिखाइए.